तुम्हा सर्वांना माझा दंडवत प्रणाम। मी शुभांगी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनल शुभांगी समाधानमध्ये। तर आम्ही जातोय बर्थडे पार्टीसाठी, तर म्हटलं आपण छोटासा ब्लॉग करावा। तर आता मी निघालेलो आहे, मी रेडी वगैरे झाली आणि सर पण आलेले। तर आपण एकदा स्पंदन मिसळला गेलो होतो, मम्मी पप्पा आले होते तेव्हा, तर तो ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल। तर आता त्या स्पंदन मिसळच पार्टी आहे, कारण सरांच्या मुलीचा वाढदिवस आहे। तर त्यासाठी आम्ही जातोय। आत्ता वाजले सायंकाळचे 8 आणि अजून आम्हाला बड्डे गर्लसाठी गिफ्ट घ्यायचं आहे। बघूयात आता गिफ्ट काय मिळतं काय नाही। तर छोटंसं ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करते, शेवटपर्यंत नक्की बघा। आणि हे बघा, मी पार्टीसाठी अशी रेडी झालेली आहे, सिंपल आणि सोबर, कारण बाहेर पावसाचं वातावरण आहे आणि थोडा थोडा येतो आहे, त्यामुळे म्हटलं जास्त काही तयार नको व्हायला। आणि बड्डे गर्लसाठी आम्ही चांदीचे चैन वगैरे असं चांदीचं काहीतरी घ्यायचा विचार केला। मग तिथे जवळच ज्वेलर्सचं दुकान आहे, तिथे गेलोत आणि आम्ही ही चैन सिलेक्ट केली। मी बाळाला केव्हापासून बघायला जायचं होतं, पण कामामुळे काही वेळ मिळाला नाही, त्यामुळे मग आम्ही विचार केला की आपण आता काहीतरी चांदीचेच वस्तू नेऊया। त्यानंतर त्यानंतर आम्ही तिथे पोचलो। गेल्या तर शूट काही केलं नाही। त्या सरांना वगैरे भेटलो, मॅडमांना भेटलो, खूप दिवसानंतर भेटलो, तर खूप छान वाटलं। आणि ते आणि आम्ही अगोदर एका ठिकाणी जॉबला होतो, तर तिथे आम्ही भरपूर दिवस सोबत होतो। रेसिडेन्शियल असल्यामुळे आमची बॉन्डिंग खूप जास्त छान होती, म्हणजे अगदी घरच्यासारखं। आणि सुखदुःखांमध्ये एकमेकांना साथ द्यायला तिथं आपलं कोणी नव्हतं, त्यामुळे आम्ही खूप क्लोज होतो आणि दिवस रात्र सोबतच राहायचो। त्यामुळे मग आणि योगायोगाने ते पण आता नाशिकला शिफ्ट झाले, त्यामुळे मग जाणं येणं तर काही झालं नाही, पण मग अशा कारणास्तव भेटणं होतं। आता आम्ही त्यांना बोलवून आलेलो आहे, कदाचित येतील ते त्यांना जसा वेळ मिळाला तसं। तिथे गेल्यानंतर बड्डे पार्टी वगैरे चालू झाली, औक्षण वगैरे करून घेत होते आणि बाहेर खूप पाऊस चालू होता जोरात, पण बड्डे वगैरे छान चालू होता।
आणि लहान मुलांचे फोटोज काढणे म्हणजे खूप अवघड गोष्ट असते, पण ती बऱ्यापैकी फोटोज काढू देत होती आणि रडत वगैरे नव्हती. सरांची इच्छा होती की आपण गिफ्ट खोलून तिला आपल्या हाताने घालायची, पण ती गिफ्ट सोडतच नव्हती आणि घ्यायला गेलो तर रडायला लागली. त्यामुळे ते तिच्याकडेच असू दिलं. त्यानंतर आम्ही फोटोज वगैरे काढले आणि आम्हाला जायचं होतं, 10:30 होत आले होते. त्यामुळे पटकन आम्ही जेवायला घेतलं, जेवण वगैरे करून घेतलं आणि मी ठरवलं की आत्ता तर घरी जायला खूप लांब आहे, तर म्हटलं तिथून जवळ माऊचं घर होतं, तर म्हटलं ती केव्हापासून बोलवते आणि आपण जात नाही आहे, त्यामुळे आता तिच्याकडे जाऊ आणि रात्रभर तिथे थांबू आणि सकाळी मग निघू घरी यायला. तर आम्ही तिच्याकडे गेलो होतो आणि ते त्यांच्यासाठी पूर्ण सरप्राईज होतं. खाली त्यांच्या मला गाड्या पण दिसल्या नाही पार्किंगमध्ये. म्हटलं हे का बाहेर गेलेत, आणि घरून निघाल्यापासून सरांचं चालू होतं की ते बाहेर गेले असतील, तू कॉल करून बघ. पण म्हटलं नको, आपण सरप्राईज देऊ. आणि बाहेर चप्पल पण नव्हत्या, त्यांच्या डेली यूजच्याच होत्या. म्हटलं हे खरंच बाहेरच गेलेले आहेत, पण मग कुलूप नव्हतं, त्यामुळे नॉक करून बघितलं. भाऊ आधी बोलवतोय, आधी बोलवतोय तुला. दिवाळी शॉपिंग दिवाळी शॉपिंग आणि बाबा आपलं काम एडिदास आहेत ना भाऊ. ओरिजिनल कसं ना भाऊ काय मला असं वाटलं डुप्लिकेट वापरी का? म्हटलं डुप्लिकेट वापरी का? टाका ना सूजवर एक नंबर दिखे. कितला हजार ना दादा ॲडिडास ना एडिदास ना 1700. 1700 का मग आहो एडिदास ना शोरूम मग मित्र कामले तो ये पाटणा जो तो है माझे ॲडिडास ने सजेस्ट नाही करत एकला बरोबर वाटे लिहिले ना 50% सूट आहे. बोला मित्र आहे कडे 1700 वर 50% नाही. 1700 ना नाही हो, 1700चे